एवढा मोठा सिलेबस आणि एक्झाम तर खूप जवळ आलेले आहे, तर मी आता अभ्यास कसा करू? कधी कधी काय होतं, अशा टेन्शनमुळे आपण केलेला अभ्यासही विसरून जातो आणि ऐन वेळेला एक्झाम मध्ये आपल्याला काहीही आठवत नाही. नमस्कार, मी सुप्रिया थोरे आणि माझ्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्याला एवढा अभ्यासाचा लोड येतो तो म्हणजे फक्त सिलेबस पाहून, की आता एवढा मोठा सिलेबस आहे, मी कशापासून स्टार्ट करू, मी कुठला चॅप्टर अगोदर घेऊ, मी काय करू, हे खूप प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ करून जातात. तुम्ही जर बोर्ड एक्झामची तयारी करत असाल किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल आणि आपले एक्झाम जर जवळ येत असतील, तर हा गोंधळ आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की आता एवढा मोठा सिलेबस आहे, तर मी हा सिलेबस कव्हर कसा करू. ज्या वेळेस आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळेस अजूनच आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. एवढा मोठा सिलेबस आहे तर मी तो कुठून स्टार्ट करू? लेक ऑफ प्रॉपर स्ट्रॅटेजी. क्लासमध्ये वेगळेच नोट्स दिलेले असतात, स्कूलमधले वेगळेच नोट्स दिलेले असतात, तर मी आता कुठून स्टार्ट करू आणि कुणाच्या नोट्स ह्या यूज करू, रीड करू? तर त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन खूप आपल्याला होत असतं. आपण स्टडी करायला बसतो आणि आपला मोबाईल काही आपल्याला अभ्यास करू देत नाही, किंवा आपले फ्रेंड्स आपले कोणीतरी चल म्हणतं कुठेतरी जाऊया, तर त्यामुळे खूप सारे डिस्ट्रॅक्शन होतात आणि आपला अभ्यास करायचा राहूनच जातो. आणि एवढ्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये फोकस आणि कन्सिस्टन्सी तर राहतच नाही. त्यामुळे काय होतं, एक्झामचा आपल्याला स्ट्रेस येतो की मी अभ्यास व्यवस्थित केलेला नाही, आता एक्झाम मध्ये माझं काय होईल. आपल्या स्कूलचं, कोचिंगचं जे टायमिंग असतं त्या टायमिंग मध्ये आपल्याला अभ्यास करायला टाइमच मिळत नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट करायची राहूनच जाते. तर आज ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर आपण काय करणार आहोत, बेस्ट स्मार्ट चॅलेंजिंग स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ती म्हणजे कशी, तर आपण काय करायचंय, अभ्यास करताना एक प्रॉपर टेक्निकने अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस आपली एक्झाम जवळ येईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक प्रॉपर टेक्निक, एक शेड्यूल बनवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर आपण अशा प्रकारे चॅलेंजिंग स्वीकारलं तरच आपण आपल्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पाडू शकतो आणि एक्झाम मध्ये हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला फेस करायला लागणार नाही. तर कुठल्या कुठल्या त्या स्ट्रॅटेजी आहेत, चला आपण ते एक एक पाहूया. पहिली आहे म्हणजे ते 80-20 रूल. तर तुम्ही मला 80-20 रूल म्हणजे नेमकं काय बरं? ज्यावेळेस आपण एखादा सब्जेक्ट शिकत असतो, जेणेकरून फिजिक्स घ्या किंवा केमिस्ट्री घ्या, तर फिजिक्स मध्ये कुठले कुठले एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत बरं, किंवा केमिस्ट्री मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, अगोदर सिलेक्ट करायचं आहे का हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर हे कसे सिलेक्ट करायचं, तर हे खूप सोपं आहे. आपल्या मागच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचे आपल्याला काय करायचे, क्वेश्चन पेपर पाहायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल की कुठल्या चॅप्टर मधले किती किती क्वेश्चन आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचं सिलेक्शन करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. हा आपल्याला यामध्ये 3 झोन बनवायचे आहेत, रेड झोन, ग्रीन झोन आणि येलो झोन. तर आपल्याला काय करायचं, सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. हा 60% रेड झोन मध्ये टाकायचा आहे आणि 20% आपल्याला ग्रीन मध्ये टाकायचं आहे आणि 20% येलो मध्ये टाकायचं. हा रेड झोन मध्ये आपल्याला काय करायचं, जे इम्पॉर्टंट चॅप्टर असतात, जे जास्त आपल्याला स्कोर देऊन जातात, ते चॅप्टर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि ग्रीन झोन मध्ये काय करायचं आहे, त्याच्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट कुठले कुठले चॅप्टर आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस ऑप्शनलला म्हणून 1-2 चॅप्टर ठेवतच असतो. ते चॅप्टर मधले थोडेसे क्वेश्चन आपल्याला येत असतात, ते आपल्याला येलो झोन मध्ये टाकायचं आहे. येलो झोन मध्ये काही एवढं इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे आपल्याला तो सोडून द्यायचा आहे. फक्त राहिले कुठले, रेड आणि ग्रीन. तर रेड आणि ग्रीन मध्ये आपण 60% रेडला दिला होता आणि 20% हा ग्रीनला दिला होता. आपला ओव्हरऑल सिलेबस राहिला फक्त 80%. तर आपण काय करायचं आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर वरती म्हणजे 80% सिलेबस वरती द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपला सिलेबस ही फास्ट कव्हर होईल आणि आपल्याला अभ्यासाचा लोडही येणार नाही आणि खूप सिलेबस आहे असंही आपल्याला वाटणार नाही. म्हणजे आपण काय करायचंय, ओव्हरऑल सिलेबस मधला फक्त 80% चांगला स्टडी करायचा आहे सिलेबसचा आणि 20% हा पूर्ण ऑप्शनला सोडून द्यायचा आहे. कारण त्याच्यामध्ये एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला दिले जात नाही. तर आपण काय करायचं आहे, चांगलं कॉन्सन्ट्रेशन ठेवून फक्त 80% सिलेबस वरती अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये असं होतं की मी स्टडी तर करतोय, परंतु माझ्याकडे एवढा टाइम नाहीये. स्कूलचा वेगळाच अभ्यास असतो, घरी आल्यानंतर वेगळाच अभ्यास करावा लागतो आणि कोचिंग मधला पण वेगळाच अभ्यास. तर यामध्ये मला टाइम भेटत नाही. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाइम काढणं खूप महत्वाचं आहे. तर आपली दुसरी अशी स्ट्रॅटेजी असेल ती म्हणजे टाइम डिवाइडेड डे इंटू 3 स्लॉट्स. तर आपल्याला काय करायचं आहे, 3 स्लॉट मध्ये टाइम डिवाइड करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही 2-2 हवरचे स्लॉट करू शकता किंवा तुमच्या टायमिंग नुसार तुम्ही 1-1 हवरचा टाइम हा स्लॉट काढू शकता. त्यामध्ये काय करायचं आहे,
आपल्याला दिवसामधून कमीत कमी 6 तास तरी अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल किंवा 10वी किंवा 12वीचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी दिवसाचा 6 तास तरी अभ्यास करावाच लागतो. त्यावेळेस आपण कुठेतरी टॉपरच्या लिस्टमध्ये जाऊन पोहोचतो. तर आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला एका दिवसामध्ये 2-2 तासाचे स्लॉट काढणं होत नाही तर तुम्ही कमीत कमी एका तासाचे 3 स्लॉट काढा. तर त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ज्या टाइम मध्ये फ्रेश वाटेल किंवा जो तुम्हाला टाइम एकदम एक्सेप्टेबल वाटेल की मी आता या टाइम मध्ये खूप चांगला अभ्यास करू शकतो, तर तो टाइम तुमच्यासाठी खूप बेस्ट असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला सकाळी 1 तास करायचा, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. तर तुम्ही म्हणाल की हे टफ सब्जेक्ट आहे तर ते कुठल्या तासामध्ये आपण स्टडी करायचे. ज्या एका तासामध्ये तुम्ही खूप फ्रेशली स्टडी करू शकता त्या तासामध्ये आपल्याला टफ सब्जेक्ट घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या हवरला तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जे आवडेल किंवा तुम्हाला काही करायचे ते तुम्ही करू शकता. आणि रात्री झोपायची टायमिंग, ज्यावेळेस झोप येते त्यावेळेस कधीही टफ सब्जेक्ट ही घ्यायची नाही. तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, कुणाला प्रॉब्लेम सोडवण्यात इंटरेस्ट येतो तर कुणाला थेरम सोडवण्यात, तर त्यामध्ये काय करायचं आहे, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे तो आपल्याला त्या हावर्स मध्ये स्टडी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला झोप ही लागणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला अजून इंटरेस्ट त्यामध्ये निर्माण होईल. तर आपण काय करायचं आहे, दिवसाचे असे 3 स्लॉट बनवायचे आहेत आणि त्यामध्ये आपण आपला अभ्यास कव्हर करायचा आहे. आणि तिसरं महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे ऍक्टिव्ह रिकॉल. ही ऍक्टिव्ह रिकॉल जी टेक्निक आहे ती खूप आणि खूप एकदम बेस्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही स्कूल मधून काही शिकून आला असेल किंवा कोचिंग मधून शिकून आला असेल तर फक्त संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, जे शिकवलं आहे ते एकदम व्यवस्थितपणे तुम्ही काय करायचं आहे, त्याचा स्टडी करायचा आहे. आणि तुमचा पूर्ण स्टडी झाल्यानंतर ते बुक जे आहे, नोटबुक जे आहे तुम्ही बंद करायचं आहे आणि डोळे असे मिटायचे आहेत. आणि आपण पूर्ण दिवसामध्ये काय काय केलं आहे, आपण पूर्ण दिवसामध्ये काय काय शिकलो आहोत, आपण या नोट्स मध्ये काय काय शिकलेलो आहोत ते पूर्ण रिकॉल करायचं आहे. आणि जे जे तुम्हाला आठवत नाही ना ते तुम्ही लगेच नोटबुक उघडून किंवा तुम्ही बुक यूज करत असाल बुक उघडून ते तुम्ही पाहायचं आहे की इथं माझं राहून गेलेलं आहे आणि ते मला आता व्यवस्थितपणे क्लिअर करायचं आहे. तर तशा प्रकारे तुम्ही ऍक्टिव्ह रिकॉलिंग जर केली ना तर तुमचा तिथे 3-4 तासाचा अभ्यास हा कव्हर होतो. तर तुम्ही म्हणाल की तो कसा, एक्झामच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे टाइम नसतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीला आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी टाइम नसतो. काही अशा गोष्टी असतात त्या रिव्हिजन करून घेत होत नाहीत, त्याची एकदम प्रॅक्टिसच करावी लागते. तर तिथे आपला तो टाइम वाचलेला असतो कारण आपण हे ऑलरेडी व्यवस्थितपणे रिकॉलिंग केलेलं असते. तिथे फक्त आपल्याला एकदा आपल्या डोळ्यात समोरून घालवायची गरज असते. तर त्यावेळेस हा खूप फायदा होतो. चौथी स्टडी स्ट्रॅटेजी ती म्हणजे अशी स्मार्ट नोट मेकिंग. हा आजकाल मुलांना नोट्स बनवायला येत नाही. त्या म्हणजे कशा, जे टीचर शिकवत असतात तेच मुलं आहे तसं लिहून घेतात. तर ते खूप चुकीचं आहे कारण ज्यावेळेस आपल्याला एक्झाम जवळ येतात त्यावेळेस पूर्ण एवढ्या 30-40 ज्या आपल्याला नोट्स 40-40 पानांचे नोट्स जे बनवलेले असतात ते एकदम एवढ्या आपल्याला रिवाइज करता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्सचा वापर करायचा आहे. तो म्हणजे कसा, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील किंवा एखादी डेफिनेशन असेल किंवा एखादा इम्पॉर्टंट काहीतरी तिथं स्ट्रक्चर असेल ते आपल्याला रिव्हिजन मध्ये ऍड करायचं आहे. तर ते आपण डायरेक्टली लगेच नोट्स म्हणून ते राईट करायचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा स्टडी करत असतो किंवा पुढे टीचर शिकवत असतात आणि आपण पाठीमागे नोट्स बनवत असतो तर आपण जे टीचर सांगतायत ते पूर्ण डायरेक्टली लिहून घ्यायचं नाही. त्यामध्ये जे जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त आपल्याला नोटबुक मध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे. जर तुम्ही कोचिंग मध्ये जात असाल तर तुम्हाला नोट्स सगळं बनवायला लागत असते, पण आपल्याला तसं नाही करायचं. ज्या नोट्स बनवलेल्या आहेत ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस साईडला एक दुसरी नोटबुक घ्यायची आहे आणि तिथे आपण शॉर्ट नोट बनवायचा प्रयत्न करायचा. हा शॉर्ट नोट बनवण्याचा हा खूप मोठा बेनिफिट आहे. ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस आपण एवढे 30 ते 40 पेजेस डायरेक्टली आपण रिवाइज करू शकत नाही. तर त्यामध्ये तिथे शॉर्ट नोट्स आपल्याला रिवाइज करायला खूप सोपे जातात आणि आपला तिथं टाइमही खूप वाचत असतो. त्यामुळे काय करायचं आहे, नोट मेकिंग हे खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे. पाचवी आपली ती स्टडी स्ट्रॅटेजी असेल ती म्हणजे रिव्हिजन हॅक. हा ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस आपल्याकडे टाइमही खूप थोडासा राहिलेला असतो आणि एवढ्या थोड्याशा टाइम मध्ये आपण एवढ्या साऱ्या गोष्टी रिव्हिजन करू शकत नाही. तर आपण त्यामध्ये काय करायचं आहे, क्वेश्चन बँक एक घ्यायची आहे आणि त्या क्वेश्चन बँक मध्ये कुठले कुठले क्वेश्चन सिलेक्टिव्ह आहे ते आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. पहा याच्यामध्ये हा खूप एवढा बेनिफिट चांगला होतो ना, जे आपल्याला क्वेश्चन्स येत नाही ते आपल्याला टिक करायचं आहे. तर आपल्याला तिथे समजून जाते की हा माझा चॅप्टर चांगल्या प्रकारे कव्हर नाही झालेला आहे, कुठेतरी कन्फ्युजन वाटते. तर तो आपल्याला चॅप्टर चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचा आहे. तर ज्या वेळेस आपली एक्झाम जवळ येते त्यावेळेस आपल्याकडे टाइम हा खूप थोडासा राहिलेला असतो. तर त्यामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या नोट्स 30-40 पानाच्या नोट्स एकदम रिव्हिजन करणं होत नाही. तर त्यासाठी खूप मोठा हा फायदा आहे की तुम्ही क्वेश्चन बँक सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही त्या चॅप्टरची पुन्हा रिव्हिजन करा आणि तो चांगल्या प्रकारे कव्हर करा. तर आय होप मी जे तुम्हाला हे
5 स्टडी स्ट्रॅटजी म्हणजे चॅलेंजिंग स्टडी स्ट्रॅटजी सांगितलेल्या आहे, ते जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही आपल्या एक्झाम मध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता, टॉपरच्या लिस्ट मध्येही जाऊ शकता आणि ह्या चॅलेंजिंग टेक्निकमुळे तुम्ही तुमचा अभ्यासही चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता आणि तुमच्या डोक्यामध्ये जो सिलेबसचा लोड आहे तो खूप कमी होऊन जाईल. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला या साऱ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तर जाता जाता तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देऊन जाते की ज्या वेळेस आपल्या एक्झाम जवळ येत असतील, तुम्ही 10वीच्या किंवा 12वीच्या एक्झाम देत असाल किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल, तर टाइम मध्ये जास्त डिप्रेशन मध्ये राहू नका. कारण की तुम्ही जेवढं शिकलेलं आहात ना ते सगळं विसरायला जातं आणि ज्या तुम्हाला गोष्टी येत आहेत त्याही तुम्ही एक्झाम मध्ये लिहू नाही शकत. त्यामुळे फ्री माइंडेड स्टडी करा आणि स्ट्रेस फ्री राहा. तर चला, अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.